आमच्या विद्यालयामध्ये सुंबे सर हे उपशिक्षक म्हणून सुरुवातीला काम करत होते, परंतु त्यांचा काम करण्याची पद्धत आणि सर्वसाधारणपणे लोकांना बरोबर घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारचं उपशिक्षक म्हणून काम केलं. हे ध्यानात घेऊन संस्थेनं त्यांची बदली कुशेगाव या भानुबा विद्यालयामध्ये करण्यात आली. या भानुबा विद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी उपशिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून चांगल्या प्रकारची सेवा केली. आपल्या वतीनं त्यांनी जेवढे काही कष्ट करायला पाहिजे किंवा जेवढं काही सर्वसाधारणपणे आत्मीयतेनं काम केलं, त्यामुळं या सुंबे या व्यक्तीचं मनापासून मी अभिनंदन करतो. वाईट एक गोष्ट वाटते की संस्थेच्या विकासामध्ये शाळेची भरभराट म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक ही वाढत असताना त्यांचा सेवाकाल संपत आलेला आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी निवृत्त होण्याची एक साधारणपणे आमच्या दृष्टीनं ही वाईट घटना आहे, परंतु नाईलाज आहे. ठराविक वयामध्ये सेवा केली पाहिजे आणि ते वय संपल्यानंतर त्यांना निवृत्त करणं आमचं महत्त्वाचं काम होतं. म्हणून त्यांना या ठिकाणी निवृत्त व्हावं लागत आहे. त्या व्यक्तीनं या ठिकाणी जे काम केलं ते अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. हे म्हणून मी या व्यक्तीला पुढच्या राहिलेल्या भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचे परमेश्वरानं आयुष्य द्यावं, चांगली साधारणपणे समाजामध्ये समाजाचं काम करण्याकरता पूर्वीपासून हे समाजप्रिय आहे. त्यांना तशा प्रकारची परमेश्वरानं शक्ती द्यावी, ताकद द्यावी अशी मी संस्थेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्याबद्दलचे 2 शब्द मी या ठिकाणी थांबवतो. BSc B.Ed क्वालिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना त्यावेळचे उपशिक्षणाधिकारी गवांडे साहेब आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन रानडे साहेब व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शितोळे सर यांच्या माध्यमातून उत्कर्ष शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी मला मिळाली. त्याप्रमाणे मी 10/6/92 रोजी फिरंगाई माता विद्यालय कुरकुम या ठिकाणी सहशिक्षक या पदावरती संस्थेने मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली व पुढं 7/6/93 रोजी श्री भानोबा विद्यालयामध्ये मुख्याध्यापक या पदावरती मी नको असं म्हणत असतानासुद्धा संस्थेने माझ्या अंगी असणारे गुण ओळखून मला मुख्याध्यापक म्हणून सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिली. उत्कर्ष शिक्षण संस्थेने 1991 रोजी जे श्री भानोबा विद्यालयाचं रोपटं या ठिकाणी लावलं, ते रोपटं वाढवण्याचं मुख्य कार्य माझ्यावरती जे सोपवलं ते पूर्ण क्षमतेने माझ्या प्रयत्नाने जास्तीत जास्त ते कसं बहरेल अशा पद्धतीने मी पूर्णपणे 7/6/93 ते 31/3/2025 पर्यंत पूर्णपणे नावाप्रमाणे या विद्यालयाचा उत्कर्ष कसा होईल, जास्तीत जास्त विकास कसा होईल, या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल असा प्रयत्न या ठिकाणी माझे सर्व सहकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ या सर्वांचं सहकार्य घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या शाळेची भरभराट कशी होईल, शाळेचं एकंदरीत नावलौकिक कसं वाढेल अशा पद्धतीने मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि आता नियत वयोमानानुसार 31/3/2025 रोजी मला शासनाच्या नियमानुसार सेवेतून सेवानिवृत्त व्हावं लागत आहे. अर्थात सेवानिवृत्त होत असताना
मनाची द्विधा अवस्था झालेली आहे. कारण या 31/3/2025 नंतर गेले 32 वर्ष ज्या विद्यार्थ्यामध्ये, सहकार्यामध्ये, या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये, या विद्यालयाशी जी माझी नाळ जोडलेली आहे ती थोडक्यात तुटणार आहे. त्याचं निश्चितपणे या ठिकाणी मनाला अतिशय दुःख होत आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार वय वर्ष 58 पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त होणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून मी या ठिकाणी 31/3/2025 रोजी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. या शाळेचा पुढील कालावधीमध्ये सुद्धा आजपर्यंत जशा पद्धतीने भरभराट झालेली आहे त्याच पद्धतीने यापुढे देखील या विद्यालयाचा उत्कर्ष होत राहो, तो पाहायला मला निश्चित या ठिकाणी आनंद होईल. या शाळेच्या सर्व कामकाजाची धुरा माझे सहकारी शिक्षक, पर्यवेक्षक श्री KM शितोळे सर आणि सेवाज्येष्ठ शिक्षक श्री भोसले सर यांच्यावरती सोपवून मी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. 19 जून 1991 साली उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या श्री केशवराव आनंदराव शितोळे संस्थापक अध्यक्षांनी एक संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेमधून 19 जून 1991 साली श्री भानुबा विद्यालयाची कुशेगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये आणि आता स्थित असणाऱ्या या माळरानावरती त्यांनी ही छोटीशी शाळा चालू केली. सुंबे सर या ठिकाणी 10 जून 1992 रोजी फिरंगाई माता विद्यालय आमच्या संस्थेचीच दुसरी शाखा कुरकुम या ठिकाणी स्थित आहे आणि तिथे सहशिक्षक म्हणून त्यांनी 1 वर्ष कार्य केलं. बीड जिल्ह्यातील कोयाळ पिंपळा या छोट्याशा गावामधील हा होतकरू मुलगा, चिकाटी असणारा, जिद्द असणारा हा मुलगा आणि या मुलाचं कार्य पाहून संस्थापकांनी या सुंबे सरांवरती भानुबा विद्यालयाची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी द्यावी अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी 7 जून 1993 पासून आजपर्यंत भानुबा विद्यालयाचे मुख्याध्यापक पद त्यांच्यावर सोपवले. सुंबे सर मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनामध्ये संस्थेला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि म्हणूनच आज श्री भानुबा विद्यालय रूपी छोटंसं रोपटं या ठिकाणी वटवृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नाही तर परिसरूपी संस्थापकांचा स्पर्श खऱ्या अर्थानं सुंबे सर मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांना झाला आणि सुंबे सरांच्या जीवनाचं अक्षरशः सोनं झालं. आज 31 मार्च 2025 रोजी नियतमानानुसार सुंबे सर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. आजपर्यंतच्या त्यांच्या 32 वर्ष 9 महिने 22 दिवस या सेवा कालावधीमध्ये त्यांनी भानुबा विद्यालयाचा आलेख हा मोठ्या प्रमाणात उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच त्याचं प्रतिफल आज श्री भानुबा विद्यालयामध्ये 834 विद्यार्थी मोठ्या आनंदानं शिक्षण घेत असलेले दिसून येतात. या विद्यालयातून अनेक इंजिनियर झाली, अनेक मुले डॉक्टर झाली, अनेक मुले उद्योजक झाली आणि याच्या पाठीमागं सुंबे सरांचं मोलाचं योगदान असलेलं या ठिकाणी आपण पाहतो. त्याच्यामुळे आम्हाला सुंबे सरांच्या बाबतीत अभिमान वाटतो. त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं व्हावा या दृष्टीनं सुंबे सरांनी जेव्हा आमच्याशी हितगुज केले तेव्हा
आम्ही अशा प्रकारचा संकल्प मणी धरला की शवपूर्तीचा कार्यक्रम हा तालुका जिल्हा लेवलला एक चांगल्या पद्धतीचा एक प्रयोग व्हावा, त्याचा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम व्हावा, अशा प्रकारचा संकल्प आमच्या सगळ्या शिक्षक स्टाफने त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर आपण पाहतात की भव्य दिव्य मंडपामध्ये 29 मार्च 2025 रोजी आपण सुंबे सरांना मनापासून निरोप देत आहोत. आणि मी पर्यवेक्षक आहे. माझ्या भानुबा विद्यालयातील सर्व शिक्षकेतर बंधू भगिनी, इंग्लिश मीडियममधील सर्व शिक्षक महिला भगिनी, 11वी 12वी विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनी या सर्वांच्या वतीनं आम्ही या मंडपामध्ये 29 तारखेला सुंबे सरांना मोठ्या थाटामाठामध्ये शुभेच्छा देत आहोत. मी प्रदीप तुकाराम रणक्षेत्रे, श्री भानुबा विद्यालय पुसेगाव सहशिक्षक. मी ज्यावेळेस माननीय सुंबे सर हे जून 1993 पासून इथं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी जून 1997 आलो, ज्यावेळेस सरांचा माझा त्या ठिकाणी संवाद झाला. सरांनी माझं एक लेक्चर ऑब्झर्वेशन केलं आणि ज्यावेळेस सरांनी माझं लेक्चर ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस सरांनी मला जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन मुख्याध्यापकपदी असूनसुद्धा असं मार्गदर्शन केलं की मला असं वाटलं की माझ्या घरातला एक परिवारातला मोठा सदस्यच माझ्याशी एक मार्गदर्शन आणि चर्चा करून मला सांगतोय. हे बघून मला असं वाटलं की या ठिकाणी आता आपली नाळ जुळणार आहे. सुंबे सरांचा जो स्वभाव आहे प्रेमळ, शांत आणि निष्ठावंत असा आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये मला 25 वर्ष काम करायला मिळालं, हे माझं मी नशीब समजतो. अध्यापन करताना सुंबे सरांमध्ये जे कौशल्य आहे ते तर आहेच, पण त्यामध्ये शाळा समिती किंवा शाळेचं व्यवस्थापन बघण्याचं असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांच्या अंगी आहे. श्री फिरंगाई माता विद्यालयामधला स्टाफ असेल, भानुबाचा स्टाफ असेल, एखाद्या घरी ज्यावेळेस सुखाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस सुंबे सर अग्रेसर तिथं असतात आणि त्याच्या सुखामध्ये सामील होऊन अतिशय आनंदापणे तो त्या सर्वांमध्ये आनंदी असतात. म्हणजे एवढे आनंदमय त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि एखाद्या दुःखाचा प्रसंग जर स्टाफमध्ये आला, टीचिंग असो नॉन टीचिंग असो, त्यावेळेस ते सुरुवातीला सगळ्यांच्या प्रथम त्या ठिकाणी त्या घरी ते हजर असतात. त्याला दुःखाचं सांत्वन करून त्याला सहारा देतात. त्या ठिकाणी काही गरज आहे का, काय आवश्यकता आहे का, हे सुद्धा त्यांच्यामध्ये हा गुणवत्ता आम्ही हे एवढं एकदम सुखी आणि दुःखी त्या दोन्हीमध्ये सहभाग घेणारे हे मुख्याध्यापक आम्हाला लाभले. अतिशय आम्हाला नशीबवान आहोत आम्ही. त्यानंतर मी एक जाधव भाऊसाहेब जे आहेत आमचे, त्यांच्याकडून एक किस्सा ऐकला की नवीन बिल्डिंगच्या समोरचं फरशी बसवण्याचं काम चालू होतं. फरशी बसवण्याचा एक टेम्पो आला त्या ठिकाणी आणि एकच शिपाई त्या ठिकाणी उमेश शिंदे नावाचा उपलब्ध होता. टेम्पोवाल्याला फार गडबड होती की बाबा हे फरशी लवकर रिकामे कारण मला जायचं आहे. मग त्यावेळेस सुंबे सरांना त्यांनी बोलून घेतलं. उमेश शिंदे, सुंबे सर आणि जाधव भाऊसाहेब त्या ठिकाणी होते. त्यावेळेस सुंबे सरांनी बाबा आता ह्या फरशा उचलते एकच शिपाई आहे आणि आता आपण कसं करायचं. सुंबे सरांनी भाऊसाहेबांकडे बघितलं, भाऊसाहेबांनी सुंबे सरांकडे बघितलं. भाऊसाहेब दुसरीकडनं जर हट्टच सुंबे सरांचा अंगावरचा शर्ट काढला गेला, स्वतः काढला त्यांनी आणि बनेनवर होते आणि त्यावेळेस त्यांनी फरशी उचलायला काम केलं. हे अतिशय बघा, त्यांनी त्यांचा ॲटिट्यूड दाखवला नाही सुंबे सरांनी की बाबा हे बघितल्यानंतर जाधव भाऊसाहेब आणि उमेश शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी फरशा उचलून तो टेम्पो खाली केला. अतिशय प्रेमळ सहकार्याची वृत्ती आणि कष्टवान करण्याची वृत्ती ह्या शाळेला आम्हाला हे मुख्याध्यापक लाभले. अतिशय आम्हाला अभिमान वाटतो या मुख्याध्यापकावर की मी मुख्याध्यापक आहे आणि हे ॲटिट्यूड न बाळगता त्यांनी हे फरशी उचलायचं सुद्धा काम त्यावेळेस केलं. त्यावेळेस त्यांची सेवा साधारण 20 ते 22 वर्ष झाली असताना सुद्धा हे काम केलं. ह्या पंचकृषीमध्ये यांच्यासारखे मुख्याध्यापक लागणं, मला तर नाही वाटत यांच्यासारखे दुसरे मुख्याध्यापक असतील. त्यानंतर मी पुढचं एक असं मला वाटतं की सुंबे सर हे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतातच आणि आता 31 मार्च 2025ला जे रिटायर होतात ते सेवापूर्तीमुळे ते चाललेत. त्यांनी केलेले कार्य आमच्या आठवणी स्मरणात राहणार आहेत आणि आम्हाला याची खंत पण वाटते की सर चाललेत
आणि आम्हाला मार्गदर्शन करणारा मोठा वक्ता, मोठा लढ म्हणणारा वक्ता आमच्यापासून लांब चाललेला आहे. त्यांच्या आठवणी आमच्या स्मरणात राहणार आहेत. सर, पुढच्या भविष्यासाठी ऑल द बेस्ट. मिस यू सर. टेक केअर. काळजी घ्या. नमस्कार, मी सांगडे सर, सहशिक्षक श्री भानुबा विद्यालय पुसेगाव, उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या श्री फिरंगाई माता विद्यालय या ठिकाणी मी 17 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी मी भानुबा विद्यालय पुसेगाव या ठिकाणी रुजू झालो. मी असं सुतुंबी सरांबद्दल बरंच ऐकलं होतं की ते अतिशय प्रेमळ व्यक्ती आहेत, पण ज्यावेळेस मी या ठिकाणी रुजू झालो त्यावेळेस त्यांच्या स्वभावाची मला खरी प्रचिती आली. त्यांच्या बाबतीमध्ये एक मला सुभाषित बोलू असं वाटतं, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. ते स्वतःही रिस्पेक्ट देतात आणि मग त्यांना आपोआप रिस्पेक्ट मिळत जातो. त्यांच्या या स्वभावाचा मला अतिशय प्रभाव पडला आणि त्या पद्धतीने मग आमच्याही व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली. त्यांनी कुठल्याही जबाबदारी जी आहे ती केवळ नोकरी म्हणून स्वीकारली नाही, तर ती त्यांनी त्यांची जीवनशैलीच बनवली. शाळेसाठी पूर्ण त्यांनी वेळ दिला आणि पंचक्रोशीमध्ये या भानुबा विद्यालयाचं नाव त्यांनी नवलौकिक मिळवण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले. त्याचप्रमाणे सरांच्या बाबतीमध्ये ऑनलाईन कामाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर सरांचा अतिशय मोठा हातखंडा होता. त्यांच्या हाताखाली आम्ही बरेच ऑनलाईन कामं शिकत गेलो आणि एखादं काम जर त्यांच्या लक्षात आलं नाही तर आमच्यासारख्या लहान मोठ्यांना ते कधीही न कमी समजता आम्हाला विचारायचे, मला हे जमत नाही. सांगायचा उद्देश असा आहे की सरांनी कधी असं मनामध्ये ठेवलं नाही की मला हे जमत नाही, मी कोणाला कसं विचारू. ते अतिशय प्रांजळपणे विचारायचे, सर आम्हाला हे जमत नाही, हे कसं करावं लागेल. म्हणजे इतकं त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय थोर असं होतं की त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीची कमीपणा स्वतःमध्ये आहे असं जाणवून दिलं नाही किंवा त्या पद्धतीने सर्वांना या ठिकाणी मदतच करत राहिली. त्याचप्रमाणे लहान मोठ्यांच्या आदर करत असतानाही त्यांनी सुखदुःखाच्या प्रसंगामध्येही सर्वांना वेळोवेळी या ठिकाणी मदत केली किंवा त्यांना मदतीचा हात दिला. त्याचप्रमाणे त्यांच्या आपुलकीने चौकशी केली. एखादा व्यक्ती रजा घ्यायला गेला तरी त्यांना ते विचारायचे की रजा सर काय अडचण आहे का तुम्हाला. म्हणजे इतक्या जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे होते. जसं एका कुटुंबातला व्यक्ती आपल्या इतर कुटुंबातल्या व्यक्तींची काळजी घेतो त्याप्रमाणे ते आपल्या सर्व सदस्यांना भानुबा विद्यालयातील माध्यमिक स्टाफ असेल, उच्च माध्यमिक स्टाफ असेल, इंग्लिश मिडियम स्टाफ असेल, सर्वांची आपुलकीने चौकशी करत काय अडचण असेल तर त्याच्यावरती तोडगा सांगण्याचा ते प्रयत्न करत त्याचप्रमाणे ते कधीही त्या ठिकाणी नकारात्मक भूमिकेने वागत नसत. तर या ठिकाणी या अशा आमच्या प्राचार्यांचं या ठिकाणी 31 मार्च 2025 सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत. या कार्यक्रमानिमित्तानं मला खरं तर पाहिलं तर फार उणीव त्यांची जाणवते, कारण या ठिकाणी मोठी सेवा करून सर्वांना एकत्र ठेवून एकत्र बांधून त्या ठिकाणी सर आज सेवानिवृत्त होत आहेत. पण त्यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं, त्यांनी जे आम्हाला या ठिकाणी जे काही शिकवलं ते नक्कीच भविष्यामध्ये आम्हाला उपयोगी येईल. तर या कार्यक्रमानिमित्तानं मी सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो व त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीत जावं, आरोग्यदायक जावं अशी मी भानुबाचरणी प्रार्थना करतो. मी श्री भानुबा विद्यालय कुसेगावमध्ये तृप्ती संदीप शितळे, इयत्ता 8वी तुकडी ब. मी जेव्हा 5वीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा माझी सर्वप्रथम भेट झाली ती म्हणजे सुंबे सरांसोबत. प्रवेशाच्या वेळी त्यांनी मला माझे नाव विचारले, परंतु त्यांच्या करारी आवाजामुळे मी खूप घाबरले. नंतर मला समजले की सरांचा फक्त आवाजच करारी आहे, पण ते मनाने खूप प्रेमळ आणि विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक आहेत. सुंबे सर फक्त आमच्या शाळेचे मुख्याध्यापकच नाहीत, तर ते एक आदर्श व्यक्तिमत्व आणि उत्तम प्रशासक आहेत. सुंबे सर आम्हाला नेहमीच विविध स्पर्धा परीक्षा असो किंवा क्रीडा स्पर्धा असो यांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. सर आता सेवानिवृत्त होणार आहेत, तर सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री भानुबा विद्यालय कुसेगावमधील मी अंजली जयवंत कोकरे, इयत्ता 8वी तुकडी ब. आज शाळेचे मुख्याध्यापक सुंबे सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने मला येथे बोलण्याची संधी मिळाली, याचे मी माझे भाग्य समजते. सरांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभले. सरांचे उत्तम व्यक्तिमत्व आणि तसेच त्यांचे उत्तम प्रशासक, त्यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रमानंतर त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे आणि आनंदाचे जावे ही भानुबा चरणी प्रार्थना. सरांचे उर्वरित आयुष्यामध्ये सरांना हार्दिक शुभेच्छा.
श्री भानुबा विद्यालय कुसेगावमधील मी विद्यार्थिनी स्वराली अनिल चौधरी इयत्ता 8वी तुकडी ब. शाळेचे मुख्याध्यापक सुंबे सर, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुंबे सर यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम थोडा आनंदाचा व थोडा दुःखाचा आहे. दुःखाचा आहे कारण की ते इथून पुढे आमच्या वर्गावर कधी येणार नाहीत व शाळेतही कधीतरी येतील. व आनंदाचा आहे कारण की ते त्यांच्या शाळेच्या प्रशासकीय कार्यातून मुक्त होऊन त्यांच्या उर्वरित आयुष्य आनंदाने व सुखी घालवतील. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री भानुबा विद्यालय कुसेगावचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सुंबे सर यांची नेमणूक या विद्यालयामध्ये 7/6/1993 या रोजी झाली आणि त्या दिवसापासून ते आज तागायत म्हणजे सरांच्या सेवानिवृत्तीपर्यंत सरांचा आणि आमचा त्या ठिकाणी प्रदीर्घ अशा प्रकारचा त्या ठिकाणी सहवास राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शाळा जर पाहिली तर त्या ठिकाणी प्राथमिक अवस्थेमध्ये होते, अगदी कुठंतरी एखादी खोली असायची, परंतु सरांच्या संघटन कौशल्याने आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची सरांची जी सवय आहे किंवा सरांचं जी कौशल्य आहे, यामुळं त्या ठिकाणी हे विद्यालय आज त्या ठिकाणी आपल्याला भरभराटीस आलेलं दिसते. विद्यालयाच्या या सर्वांगीण यशामध्ये सुंबे सरांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. सरांनी फक्त त्या ठिकाणी शाळेचाच त्या ठिकाणी विकास केला असं नाही, तर त्यांच्याबरोबर काम करणारे आम्ही जे काही सर्व शिक्षक आहोत, शिक्षिका आहेत, या सर्वांच्या त्या ठिकाणी सुखदुःखामध्ये सहभागी होणं हा सुद्धा एक सरांचा त्या ठिकाणी वेगळ्या अशा प्रकारचा स्वभाव वैशिष्ट्य. साधी राहणी, उच्च विचार. कधीही सरांना त्या ठिकाणी आपल्या पदाचा गर्व झाला नाही किंवा आपण मुख्याध्यापक आहोत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कधीही वर्तन त्या ठिकाणी सुंबे सरांनी त्या ठिकाणी केलं नाही. सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांना मार्गदर्शन करून त्या ठिकाणी सुंबे सरांनी या शाळेचं त्या ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो की येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वांगीण त्या ठिकाणी सरांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. प्रसंगी त्या ठिकाणी सरांना कुटुंबाकडे त्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ कमी पडला, परंतु सरांनी त्या ठिकाणी शाळेवर त्या ठिकाणी कधीही दुर्लक्ष केलं नाही आणि म्हणून आज त्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य अशा प्रकारची ही शाळा पाहायला मिळत आहे. सरांच्या त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर सरांचं आयुष्य हे त्या ठिकाणी सुख समाधानाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं. सरांना त्या ठिकाणी आजपर्यंत कुटुंबाला त्या ठिकाणी फार वेळ देता आला नाही, तर यापुढे सरांनी त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा किंवा सरांचा त्या ठिकाणी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा जर त्या ठिकाणी आवाका पाहिला तर त्या ठिकाणी सर अगदी जिल्हा मुख्याध्यापक संघामध्ये त्या ठिकाणी पदावर कार्यरत आहेत. त्यानंतर राज्य कार्यकारिणीमध्ये सुद्धा सर आहेत. तर सरांना त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. Hello everyone, today we have gathered and in this beautiful retirement program. Now I am Faryal Tamboli giving to the message, Mr. Sumbe sir, your retirement the marks of end of era. You have touched so many lives and we are grateful for all hard works, detections and inspiration. Congratulations on your well-deserved retirement and so many years outstanding service. दुआओं के भीड़ में एक दुआ हमारी, जिसमें मांगी हमने हर खुशी तुम्हारी. सदा खुश रहो ये दुआ है हमारी. माझ्या व माझ्या परिवारांकडून पुन्हा एकदा सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी टकले सर, श्री भानुबा विद्यालय कुसेगाव. आज आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री सुंबे सर यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम. या कार्यक्रमानिमित्त मी सरांविषयी असं म्हणेन बा की शरीर स्नानानं, मन नामानं, धन दानानं आणि चित्त ध्यानानं पवित्र होतं किंवा शुद्ध होतं. त्याप्रमाणे आमच्या भानुबा विद्यालयातील प्रत्येक घटक हा सरांच्या प्रेमाने धन्य झाला आहे. पण नावामुळे व्यक्तीची ओळख होते, परंतु स्वभावामुळे व्यक्तीची परिचिती येते आणि सुंबे सरांच्या याच प्रेमळ अशा स्वभावामुळे
सर फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही, शिक्षकांमध्येच नाही, तर सर्व पालकवर्गामध्ये, ग्रामस्थांमध्ये हे लोकप्रिय झाले आणि त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच सर्व पालकांमध्ये ही शाळा सर्वांना आपली हवीहवीशी वाटू लागली. आणि सरांच्या या स्वभावामुळे विद्यालयाचं जे कुशेगाव आणि पाटसपुरतं मर्यादित असलेलं क्षेत्र हळूहळू कानगाव असेल, पडवी असेल, या आजूबाजूच्या गावापर्यंत पोचलं आणि तेथूनही आज आपल्या या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत. सरांनी कधी त्यांच्या पदाचा गर्व केला नाही आणि त्यांनी सर्वांना सामावून घेतलं आणि सर्व समाजाला समान न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. सरांच्या या बाबतीचा किंवा त्यांच्या या कामाचा दखल घेऊन मुख्याध्यापक संघाने त्यांना अगदी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत किंवा अगदी राज्य पातळीपर्यंत काम करण्याची संधी दिली. हे सरांच्या कार्याची पोचपावती आहे. तर आज या ठिकाणी सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त मी सरांना पुढील आयुष्यासाठी मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आनंददायी, आरोग्यदायी जावो अशी भानुबा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी धायगुडे सर, सहशिक्षक श्री भानुबा विद्यालय कुशेगाव. आज आमच्या लाडक्या मुख्याध्यापकांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सरांना त्या ठिकाणी 33 वर्ष सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त होत आहे. माझा आणि त्यांचा परिचय या ठिकाणी 10/6/1996 मी या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी माझी नेमणूक झाली आणि ऑफिसमध्ये माझा प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी 2च चेअर त्या ठिकाणी होत्या, एक मुख्याध्यापकांची आणि एक लेखनिकांची. मी प्रवेश केल्यानंतर एक व्यक्ती त्या लेखनिकाच्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसलेली होती आणि मी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मी त्या व्यक्तीला विचारणार की शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, कुठे गेले, परंतु त्याच्या अगोदरच 1 मिनिटापूर्वी ते त्या आपल्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसले आणि नंतर लगेच मी ओळखलं, अरे रे, या व्यक्तीला कसलाही गर्व नाही. हे मुख्याध्यापक असतानासुद्धा त्या ठिकाणी लेखनिकाच्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि आपली आणि यांची नाळ या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी जुळणार आहे. आणि निश्चितपणे त्याच्यानंतर सरांनी बरंच काही त्या ठिकाणी शाळेच्या बाबतीमध्ये अनेक उपक्रम राबवून आमच्या सर्व सहकार्यावर त्या ठिकाणी विश्वास दाखवून शाळेची उत्तरोत्तर अशी त्या ठिकाणी प्रगती केली. आणि कोणताही उपक्रम राबवत असताना सर कधीही आम्हाला कोणताही त्या ठिकाणी बंधन त्या ठिकाणी घालत नव्हते. आमचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो, आम्ही प्रपोजल त्या ठिकाणी तयार करायचो आणि सर त्याला त्या ठिकाणी लगेच होकार द्यायचे. आणि अशा प्रकारचे प्रेमळ स्वभावाचे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आणि अगदी शिपायापासून सर्व शिक्षकापर्यंत मैत्रीचं नातं जपणारं असं व्यक्तिमत्व आमच्यातून त्या ठिकाणी 31 मार्च 2025 रोजी त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. याचं आम्हाला फार फार दुःख होत आहे. मी सरांच्यासाठी 1-2 कवितेच्या ओळी त्या ठिकाणी म्हणू इच्छित आहे. सर, निवृत्तीनंतर जिथे जिथे तुम्ही जाणार, प्रार्थना आहे आमची की आनंदी सुखी तुम्ही त्या ठिकाणी राहणार. सर, नाही म्हणता वर्ष इतकी सरली तरी आमची तुमची दोस्ती कधीच नाही विरली. सर, मैं शिका आपसे और बहुत कुछ सिखाया सर आपने, तरक्की का असली मतलब सर बताया आपने. सर, चले जाओगे आप हमारा साथ छोड़कर, पर हमारे दिल में घर बनाया है आपने. सर, आता नको घड्याळ, आता नको कामाचा ताण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा छान. सर, सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सर. धन्यवाद. मी दीपक खुडेसर, श्री भानुबा विद्यालय कुशेगाव. या शाळेमध्ये मी आल्यापासून या शाळेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय सुंबे सर हे आहेत आणि याच मुख्याध्यापकांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आहे. हा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा ऐकून सर या शाळेतून निवृत्त होणार आहेत, इथून पुढं सरांचा सहवास लाभणार नाही, हे ऐकून, हे पाहून, हे स्मरून खूप वाईट वाटतं. पण सुंबे सर हे आमचे मोठे भाऊ असल्यासारखं आम्हाला सर्व शिक्षकांना अगदी लहान भावासारखं प्रेम दिलं. जिथं चुकल तिथं अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं. प्रत्येक गोष्टीला त्यांनी माघार घेतली नाही, पण त्यांनी समजावून सांगितलं आणि त्या गोष्टीमध्ये आम्हाला तरबेज करण्याचा प्रयत्न केला.
मग ते कोणकोणत्या गोष्टी असतील, त्या तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील, खेळाच्या स्पर्धा असतील, इतर काही स्पर्धा असतील किंवा ट्रेनिंग असेल, अनेक बाबतीमध्ये सरांनी आम्हाला पूर्णपणे तरबेज होण्यासाठी किंवा सर्व गोष्टीमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आमचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. एवढंच काय, आपली शाळा श्री भानोबा विद्यालय हे छोट्याशा रोट्यापासून मोठं वटवृक्ष करण्यासाठी जे कष्ट घेतलेले आहे ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले. अहो, रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत या शाळेची इमारत बांधण्यासाठी, पाणी देण्यासाठी, साहित्य गोळा करण्यासाठी त्यांनी जे कष्ट केलेलं आहे ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. कारण श्री भानोबा विद्यालय कुशेगाव म्हटलं की खुडे सर आणि सुंबे सरांच्या बरोबर खुडे सर असायचेच. जिकडं जाईल तिकडं सुंबे सर आणि खुडे सर यांची जोडी असायची. जर समजा एखाद्या कार्यक्रमामध्ये खुडे सर तिथं गेले आणि तिथं जर सुंबे सर दिसले नाहीत तर खुडे सरांना विचारणा व्हायची की मोठे सर कुठे आहेत, सुंबे सर कुठे आहेत, अशी विचारणा व्हायची. आणि मग मला त्याचं कारण सांगावं लागायचं. काही ठिकाणी सर जर समजा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले आणि तिथं सुद्धा जर ते विचारायचे तिथले पालक किंवा त्यांचे मित्र की अहो खुडे सर दिसत नाहीत, तेव्हा सरांना सुद्धा सांगावं लागायचं की सरांना कुठल्या तरी कामावरती पाठवलेत. असे खुडे सर आणि सुंबे सरांची मैत्री या शाळेमध्ये खूप छान प्रकारे घडलेली आहे. सरांनी आम्हाला लहान धाकट्या भावासारखं वाढवलेलं आहे आणि त्यांनी दिलेली जी शिदोरी आहे, त्यांनी जे घडवलेलं आहे त्या शिदोरीचा उपयोग आम्ही पुढील आयुष्यामध्ये करणार आहोतच. पण सरांना पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो यासाठी मी भानुवाच्यांनी प्रार्थना करतो आणि 4 ओळी मी म्हणतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. सरांनी माझे भरपूर प्रेम केलं, बाळच्या भावाप्रमाणे मला सांभाळलं. सरांचे खूप मी ऋणी आहे. मी किती काही केलं तरी सरांनी भरपूर बाळच्या भावाप्रमाणे मला प्रेम दिलं, पाहिजे तिथे मला सहकार्य केलं, प्रेमाने मार्गदर्शन केलं. मला खावं तर आम्ही बोलून घ्यायचे, आता करू नको, तसं करू नको, त्यांचं करतं. शेवटपर्यंत त्यांनी मला खूप प्रेम दिलं. जेवढं करेन तेवढं थोडं आयुष्यभर उठून सरांना एवढं त्यांनी माझ्या जीव लावला, एवढं प्रेम केलं माझं. इतकी खवाळी केलं तरी मला परत बोलून घ्यायचे, असं करू नको, तसं करू नको. मी माझ्यासारखा शिपाई याला कोण नव्हता, पण त्यांनी मला शेणं केलं, विचार केलं आणि भरपूर प्रेम दिलं. बालवाडीसाठी सरांना भरपूर माझ्याकडून शुभेच्छा. मी लता रामदास कदम, भानोबा विद्यालय कुशेगाव. मी शिपाई म्हणून काम करत आहे. सुंबे सरांनी मला भरपूर सहकार्य केले. 2007 माझे मिस्टर वारले. सरांनी मला त्या काळापासून आतापर्यंत भरपूर सहकार्य केले. मी त्यांचे सहकार्य आयुष्यभर पाळणार आणि त्यांना मी सेवानिवृत्तीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. माझे नाव सौ कुलथे निलिमा प्रशांत, सहशिक्षिका श्री भानोबा विद्यालय कुशेगाव. आज आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सुंबे सर 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. आजचा दिवस त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा, भाग्याचा व समाधानाचा देखील आहे. कारण आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अशा रीतीने यशस्वीरित्या सेवानिवृत्त होणे हे प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही. हे भाग्य सरांच्या वाट्याला लाभले याचा मला देखील सार्थ अभिमान वाटतो. कारण मला स्वतःला तरी सरांचा सहवास, सरांचे मार्गदर्शन माझ्या शालेय जीवनापासूनच लाभले आहे. सरांविषयी थोडक्यात बोलायचं म्हटलं तर असं म्हणतात की साधेपणा हे सगळ्यात चांगले सौंदर्य आहे, क्षमा ही शक्ती आहे, विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. साधेपणा, क्षमाशील, विनम्रता, आपलेपणा हे सर्वच सद्गुण मी ज्यांच्या अंगी नेहमीच अनुभवले असे आपले प्राचार्य आदरणीय सुंबे सर. काही माणसं ही वादळी असतात, काही माणसं वादळ निर्माण करतात,
तर काही माणसं आलेली वादळ स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचं रक्षण करतात. काही माणसं खरोखरच वेड लावून जातात, तर काही माणसं गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखे अखंड तेवत राहतात. विद्यार्थी जीवनाचा नंदादीप अखंड तेवत ठेवण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे, आपल्या सर्वांच्या सुखदुःखात सदैव आपल्यासोबत असणारे म्हणजे आपले प्राचार्य आदरणीय सुंबे सर. आज 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. प्रथमतः मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने मी सरांना हार्दिक शुभेच्छा देते आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करते की सरांना उत्तम आरोग्यपूर्ण समाधानी दीर्घायुष्य लाभो, सरांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो व सरांचे आशीर्वाद मार्गदर्शन हे आम्हाला कायमच लाभोत. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव सरिता मारुती माने. श्री भानोबा विद्यालय कुसेगाव या शाळेमध्ये मी 21 वर्ष सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सुंबे सर हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त मी थोडेसे माझे मनोगत व्यक्त करत आहे. आज सरांनी जे त्यांचे महत्त्वाचे आणि मोलाचे क्षण शाळेला या शिक्षण क्षेत्राला दिले, या शिक्षण क्षेत्रामधून त्यांनी त्यांची स्वतःची प्रगती ही उत्तमरित्या केलेली आहे आणि त्याचं फळ ही त्यांना उत्तम पद्धतीनं मिळालेलं आहे आणि हे सर्व आपण जाणतच आहात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षातही येत आहे. शाळेच्या अगदी स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या आज तागायत शाळेमध्ये झालेल्या बदलापर्यंतचा सहभाग हा सरांचा फार मोठा आहे. बीजापासून वटवृक्षापर्यंतची झेप या कालखंडामध्ये त्यांनी घेतली आणि शाळेला एक नावरूप त्यांनी नवीन दिलं. त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. माझा स्वभाव अबोल असल्या कारणानं माझ्याकडून काही समजुतीतून काही चुका होऊ शकतात, तर ते सरांनी मोठ्या मनानं माफ कराव्यात अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करते. सुरुवातीलाच एक अनुभव सांगते बा की आम्ही दोघं एका वेळी एका ट्रेनिंगमध्ये असताना तिथे ऑन दी स्पॉट सरांना त्यांच्या नावाविषयीचं वर्णन काव्यामध्ये करण्यास सांगण्यात आलं होतं. सर्व मुख्याध्यापक बसलेले असतानाच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे त्यांनी स्वतः त्यांच्या नावाचं वर्णन अतिशय उत्तम पद्धतीने केलं. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. तो माझा फार अभिमानाचा दिवस ठरला, क्षण ठरला. त्या क्षणापासून मी माझ्यामध्ये प्रचंड बदल करत आलेली आहे. असे हे आमचे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले सर, अतिशय सुव्यवस्थित नियोजन, आवाजाला एक प्रचंड धार, शिस्तबद्ध, प्रचंड बुद्धिमत्ता असलेले, आधुनिक काळाशी मिळते जुळते घेणारे, त्यांच्याकडे उत्कृष्ट असे ते तंत्रस्नेही आहे, शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, उत्तम संघटन त्यांच्याकडे आहे. अशा या आदरणीय सरांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन आता आम्हाला लाभणार नाही याचं फार वाईट वाटतं. परंतु हा क्षण जसा वाईटही आहे, दुःखाचाही आहे, तसा तो आनंदाचाही आहे. सरांना आता त्यांच्या परिवाराकडे, त्यांच्या छंदांकडे जास्तीत जास्त वेळ देता येऊ शकतो आणि तो त्यांनी देऊन ते सार्थकी करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. सर, आज आपण सेवानिवृत्त होताय, आमचा निरोप घेताय हे अगदी खरं आहे, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले क्षण आजही आम्हाला आठवतात. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं तुम्हाला सतत आम्हाला आठवतच राहणार आहे. तुमचं इथून पुढचं आयुष्यही असंच सुखा समाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जावं ही प्रार्थना करते आणि थांबते. नमस्कार. उत्कर्ष शिक्षण संस्थेचे श्री भानोबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सुंबे सर यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम. मी ज्युनियर विभाग प्रमुख खारतोडे सर, माझे भाग्य समजतो की मला श्री सुंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. काम करत असताना सरांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, शैक्षणिक, बौद्धिक विकासाला प्राधान्य देऊन आम्हाला मार्गदर्शन करत राहिले. त्याचीच परिणिती म्हणून आज ज्युनियर विभाग हा एक रोपट्याचा वटवृक्ष होताना पाहावयास मिळतो. आज ज्युनियर विभागामध्ये 7 सेवक प्राध्यापक काम करत आहेत. तसेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3ही शाखांमध्ये 60 ते 70 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेताना पाहावयास मिळतात.
हे केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. सरांची उणीव आम्हाला कायम जाणवत राहील. असो, आज सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त मी ज्युनियर विभागातर्फे सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.